नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन डोंबिवली. आज आपण ऐकणार आहोत सेना न्हावीचं चरित्र. अभंग 276. सेना न्हावी भक्त झाला, तेणे देव भुलविला. नित्य जप नामावळी, लावी विठ्ठलाची टाळी. रूप पालटोनी गेला, सेना न्हावी विठ्ठल झाला. काखे घेऊन धोकटी गेला, राजियाचे भेटी. आपले हाती भार घाली, राजियाची सेवा केली. विसरतो पडला रामा, काय करू मेघश्यामा. काय करू मेघश्यामा. राजा अयनियात पाहे, चतुर्भुजा उभा राहे. दूत धाडोनिया नेला, राजियाने बोलाविला. राजा बोले प्रीती कर, रात्री सेवा केली फार. राजसदना प्रति न्यावे, भीतरीच घेऊन जावे. आता बरा विचार नाही, सेना म्हणे करू काही. सेना न्हावी गौरविला, राजियाने मान दिला. कितीकांचा क्षीण गेला, जनी म्हणे न्हावी झाला. जनी म्हणे न्हावी झाला. अर्थ बघूया. अयनियात हा शब्द आलेला आहे. त्या शब्दाचा अर्थ आहे आरशात. तर आता आपण ओवीचा अर्थ ऐकूयात. सेना न्हावी, हे जे भक्ती पाहून प्रत्यक्ष देव त्याच्या भक्तीला भुललाय. रात्रंदिवस त्याचा जप चालूच असे. विठ्ठल नामाचं त्याला जणू काही भेदच लागलेले होते. त्याचं रूप पालटून गेलं. तो पूर्णपणे विठ्ठलमय झाला. अशा या सेना न्हाव्याचं रूप एकदा विठ्ठलाने घेतलं. काखेत न्हाव्यासारखी धोकटी घेतली आणि सेना न्हाव्याचं काम करण्यासाठी तो राजाकडे गेला. राजाचे केस त्यानेच कापून दिले. अशा प्रकारे न्हावी बनून विठ्ठलाने राजाची सेवा केली. इकडे न्हावी मात्र विठ्ठलाच्या नामात तल्लीन झालेला आणि भानावर येताच विठ्ठलाला म्हणजे त्याच्या मेघश्यामाला म्हणाला, अरे रामा, राजाकडे मला जायचं याचा मला तुझ्या नामस्मरणात विसरच पडला. आता मी काय करू. त्याच वेळी राजा आरशात स्वतःचं रूप पाहू लागला तर त्याला स्वतःच्या रूपाच्या ऐवजी चतुर्भुज देवच दिसायला लागला. असं काय होतंय म्हणून त्याने त्याचा दूत न्हाव्याकडे पाठवला आणि न्हाव्याला बोलावून घेतलं. रात्री माझी फार चांगली सेवा केली असं राजा प्रेमाने न्हाव्याशी बोलला. आता त्याला राजसदनात आतमध्येच घेऊन जावं असं दूताला सांगितलं. सेना न्हावी घाबरला. राजा का बरं राजसदनात जायला सांगतोय, काय करावं काही सुचेनाच त्याला. पण राजा पाठोपाठ राजसदनात गेला आणि त्याचा यथोचित सन्मान केला. न्हाव्याला राजाकडे जाण्याचा विसर तो नामस्मरणात असल्यामुळे पडलेला पाहून स्वतः विठ्ठल न्हाव्यासाठी स्वतःच त्याचं रूप घेऊन गेला. भक्त देवाच्या नामात दंग तर देव त्याच्या सेवेत रत होतो हेच दिसून येतं. आणि आजचं सेना न्हावीचं चरित्र आपण इथेच संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी.